वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं मी म्हटलं की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. काय काय नेमकी ती बघा, देवेंद्रच्या वरती मी तर काय बोलतच नाहीये, कारण तो माणूस बोलण्याच्या पातळीचाच नाहीये. तो कटपुतळी आहे. त्याच्यामुळे कटपुतळ्यांचे खेळ बघतो पण बोलत नाही. ते म्हणतात की तुमच्यामुळेच त्यांना- पक्ष फुटले. त्यांना कटपुतळी ही मी मगाशी पण बोललेलो कोणाशी बोलताना, जसं बोटं हलतात ना, एक बोट वर केले की टांग वर होते, दुसरा वर केले की हात वर होतो. ते म्हणतात बदला घेतलाय. पण मी त्याच्याबद्दल बोलायचंच नाही मला, ज्या कारण प्रकारे ती त्या कुवतीची माणसंच नाहीयेत. ज्या प्रकारे काल नरेंद्र मोदी एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले की आंबा कसा खायचा, नाही पेरू कसा कापायचा, टरबूज कसं कापायचं, टरबूजाबद्दल प्रश्न विचारा त्यांना. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये टरबूज गाजतंय. तर जसं अक्षय कुमारनी त्यांना विचारलं होतं आंबा कसा खातात, तर तसं मोदींना विचारलं टरबूज कसं खातात. कारण महाराष्ट्रावर जिथे जातो तिकडे लोक टरबूज टरबूज ओरडतात. तर टरबूज कसं खाता तुम्ही, ज्यूस करके खाते हे की काटकर खाते हे. त्यांचं म्हणणं आहे जर पक्ष फोडताना त्यांना ते झोपले होते का, आणि जर पक्ष फोडणारे लोक देश कसा चालू शकतात. तेच माझं म्हणणं आहे की आता हे वेळ आलेली आहे की पक्ष फोडणारे, कुटुंब तोडणारी लोक ही देशासाठी घातक आहेत. त्याच्यामुळे देश यांच्या हातात आता देण्याची आवश्यकता नाहीये. येत्या 4 जूनला मोदींना जे काही 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते 2 वर्ष दोनदा एक्सटेंड केलं. आता नाही होणार. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वोट जिहाद सुरू केलाय. मग त्यांनी वोट गद्दार सुरू केले, वोट भ्रष्टाचारी सुरू केलेले आहे. ज्या प्रकारे तुम्ही वारंवार म्हणतात की भ्रष्टाचारी लोकांना नरेंद्र मोदी यांनी मी बोलत नाहीये, जे दिसतंय ते मी सांगतोय. पण ते तुमच्या सोबत पण होते असंही म्हटलं जातं. हो, मग आरोप कोणी केले, मी केले का त्यांनी केले. 70,000 कोटीचे घोटाळे बैलगाडीत वगैरे नेऊन कोणी दिले होते. आदर्श घोटाळ्याचा आरोप केला कोणी होता. प्रफुल्ल पटेलवरती आरोप कोणी केले होते. इक्बाल मिर्ची बरोबर याची संबंधित म्हणून बोललं कोण होतं. विमान घोटाळ्याचे आरोप कोणी केले होते. हे आरोप करण्यात